नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्किल पैसामध्ये तुम्ही जेव्हा जर्नी स्टार्ट केली तर काम कसं स्टार्ट करायचं. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते स्टेप बाय स्टेप. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं माइंडसेट क्लिअर असायला पाहिजे. आता माइंडसेट नेमकं काय असतं? जेव्हा बिगिनर्स लोक असतात ते काय करतात, जेव्हा तुम्ही स्किल पैसा जॉईन करता तुम्हाला असं वाटतं की आज जॉईन केलं आणि उद्या पैसे येतील. तर असं नाही आहे. तर माइंडसेट क्लिअर करा की स्किल पैसा हे ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे, ज्यामध्ये तुम्ही स्किल पहिले शिकणार, त्यानंतर तुमची अर्निंग स्टार्ट होणार. म्हणजे इथे तुम्हाला पेशन्स द्यावं लागणार आहे. त्यानंतर सेकंड स्टेप आहे, तुम्हाला इथे प्रॉपर ट्रेनिंग घ्यावी लागणार आहे. म्हणजे कसं, इथे जे जे ट्रेनिंग होतात, जे जे मीटिंग होतात, लाईव्ह मीटिंगमध्ये तुम्ही अटेंडन्स राहा. म्हणजे कसं, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर तुम्ही स्वतः लाईव्ह डिस्कस पण करू शकता. आणि पर्सनल मेंटरशिपसुद्धा तुम्हाला इथे भेटली जाते. जे पण तुमचे स्पॉन्सर आहेत त्यांना अगोदर विचारा की तुम्ही आम्हाला गाईड करणार आहात का. म्हणजे ते जर तुम्हाला गाईड करत असतील तर खरंच तुम्ही पुढे जाणार आहात. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की इथे कन्सिस्टन्सी ठेवावी लागणार आहे. हे झाली थर्ड स्टेप. जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सीने काम करसाल ना तर खरंच तुम्हाला रिझल्ट येतात. कारण की कोणताही काम तुम्ही स्टार्टअप करा, तुम्हाला ही फर्स्ट डेमध्ये फर्स्ट इन्कम बिलकुल नाही भेटणार. कारण तुम्ही एक जॉब जरी करत असाल तर तुम्हाला 30 डेज ते जॉब करावी लागणार. नंतर तुम्हाला कुठेतरी ते जॉबचे पेमेंट दिली जाते. त्यासाठी तुम्हाला स्टार्टिंगला काम करावं लागणार आहे की नेमकं काय असते इथे. प्रॉपर नॉलेज घ्या, प्रॉपर स्किल शिका. फोर्थ स्टेप आहे, त्यामध्ये तुम्ही स्किल चूज करा. जे बिगिनर्स लोक असतात त्यांना वाटतं की मी ही स्किल शिकू, ती स्किल शिकू, म्हणजे सगळं मल्टिपल स्किल शिकण्यावर म्हणजे फोकस करतात. पण तुम्ही तसं करू नका. तुम्हाला कोणतं पण एक स्किल चूज करा की तुम्हाला कोणती स्किल आवडते. जसे की व्हिडिओ एडिटिंग असेल, फ्रीलान्सिंग असेल, ग्राफिक डिझायनिंग असेल, ब्लॉगिंग असेल, स्टॉक मार्केट असेल, वेब डेव्हलपमेंट असेल, अशा बऱ्याचशा स्किल. त्यामध्ये तुम्ही एक स्किल सिलेक्ट करा आणि त्यानुसार तुमची स्वतःची डेव्हलपमेंट करा. आणि त्यानंतर सोशल मीडियावर ते पॉईंट जे पण तुम्ही सोशल मीडिया थ्रू जे जे करत असाल त्यावर तुम्ही ते शेअर करा. म्हणजे इथे स्किल शिका, अप्लाय करा आणि अर्न करा. अशा प्रकारे तुम्ही इन्कम जनरेट करू शकता. पण सर्वात महत्त्वाचं आहे की जेव्हा तुम्ही स्टार्टअप करता तर माइंडसेट क्लिअर करा. कारण की मी तुम्हाला फर्स्ट याच्यातच सांगितलं की माइंडसेट इज बेस्ट आहे. कारण की माइंडसेट क्लिअर नसेल तर तुम्ही इन्कम जनरेट करू शकणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही प्रॉपर ट्रेनिंग घेणार त्यानुसार तुम्हाला अर्निंग स्टार्ट होणार. आणि प्रॉपर ट्रेनिंग घेतली तर नक्की तुमची कम्युनिकेशन स्किल बिल्डअप होते आणि तुम्ही जेव्हा पण कस्टमर येतील त्यांना तुम्ही हँडल करू शकणार. आणि सोशल मीडियामध्ये तुम्ही प्रॉपरली ॲक्टिव्ह राहू शकणार आहात. कारण की जर तुम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह नसणार तर तुमची इन्कम जनरेट नाही होणार, लीड जनरेशन नाही होणार. कारण की सोशल मीडियावर कंटेंट क्रिएशन हे महत्त्वाचं आहे. कंटेंट क्रिएशन जर केलं तरच तुम्ही पुढे जाऊन खूप सारे अर्निंग अपॉर्च्युनिटीज डेव्हलप करू शकता. कंटेंट मॉनिटायझेशन होऊ शकतं. इन्फ्लुएन्सर मार्केटिंगमध्ये तुम्ही स्टार्टअप करू शकता. कारण की मी तुम्हाला इन्फ्लुएन्सर मार्केटिंगचं व्हिडिओ मागे सांगितलेलं आहे की इन्फ्लुएन्सर मार्केटिंग तुम्ही कसं करू शकता. जर तुम्हाला सेल्स मार्केटिंग होत नसेल तर तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग स्टार्टअप करू शकता. अफिलिएट मार्केटिंग स्टार्ट करू शकता. अफिलिएट मार्केटिंगमध्ये ओन्ली सेल्स अँड तुम्ही अर्न करू शकता. पण त्यासाठी प्रमोशनल स्किल्स ज्या आहेत ते तुम्हाला प्रॉपर डेव्हलपमेंट करावं लागणार आहेत. जर तुम्ही ते केल्या नाहीत तर तुम्ही खरंच पुढे चालून जास्त सक्सेस नाही होऊ शकणार या फील्डमध्ये. जर तुम्हाला या फील्डमध्ये सक्सेस पाहिजे असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःवर ट्रस्ट ठेवा. जर ट्रस्ट बिल्ड नसेल तुमच्यामध्ये तर तुम्ही कन्सिस्टंट राहू शकणार नाही. कारण की रिजेक्शन सगळ्यांच्या आयुष्यामध्ये येतात. सगळ्यांना खूप साऱ्या गोष्टी सहन करावे लागणार आहेत. पण इथे पण तुम्हाला रिजेक्शन येणार म्हणजे येणार. जर तुम्हाला रिजेक्शन आले तरच तुम्ही कोणत्या गोष्टी शिकणार. कारण की तुम्ही जर जे पण लीड्स आहेत त्यांना हँडल जर करत असाल तर तुम्ही खरंच पुढे जाणार. आणि जर समजा लीड्सची तुम्ही बोलणार नाही की त्यांच्या काय समस्या आहेत ते तुम्ही जर जाणून घेणार नाही तर तुमच्याकडे एक पण कस्टमर येणार नाही. हां, पहिल्यांदा तुम्ही त्यांच्या समस्या समजून घ्या, नंतर पॅकेज सिलेक्ट करा आणि त्यांचं रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही जेव्हा पण स्टार्ट करताना तेव्हा जे पण मेंटर असतील त्या सगळ्यांसोबत तुम्ही डिस्कस करा की सर मॅम मला हे प्रॉब्लेम्स येत आहेत. आणि समजा ते मेंटरशिप देत नसतील तर तुम्ही सपोर्ट नंबर आहे आपल्या स्किल पैसाचा, तिथे जाऊन तुम्ही त्यांना सांगू शकता की मला अशी अशी प्रॉब्लेम येत आहे. ते तुमची पूर्णपणे गाईड करतील. आणि स्किल पैसामध्ये सर्वात महत्त्वाचं इथे तुम्ही सेल्स पण करू शकता आणि
व्हिडिओज बनवूनसुद्धा पैसे कमवू शकता. जर तुम्हाला स्किल पैसाबद्दल भरपूर सारे अपडेट्स पाहिजे असतील तर या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये गुड असं टाईप करा. आणि हां, जर तुम्हाला कोणता डाऊट येत असेल तर तुम्हाला मी माझा नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्हाला जे पण प्रॉब्लेम असेल ते तुम्ही मला विचारू शकता. आणि हां, सगळ्यात महत्त्वाचं आहे, गुड लक, बेस्ट ऑफ लक आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी धन्यवाद.